बीडमध्ये विश्व बंजारा दिनी आरक्षणाच्या मागणीवरून बंजारा समाज आक्रमक झालाय। एसटी मधील आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा बंजारा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल। आता आम्ही सुद्धा रस्त्यावरची लढाई सुरू करतोय, असा इशारा राष्ट्रीय बंजारा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पी.टी. चव्हाण यांनी दिलाय। ते बीडमध्ये बोलत होते। विश्व बंजारा दिन बीड शहरात पारंपरिक पद्धतीनं बंजारा दिन साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय बंजारा महासंघाची स्थापना करत मोठी घोषणा करण्यात आली। बंजारा समाजाची रस्त्यावरची लढाई आता सरकारला परवडणार नाही, त्यामुळे सरकारने आता तात्काळ आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे। भाजपचं सरकार आहे, मात्र एसटी आरक्षणाचा मुद्दा केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे। नेमका अडलाय कुठं? अनेक वेळा आश्वासनं दिली, मोर्चे काढले, प्रत्येक वेळेस समजूत काढायला कोणतरी मंत्री आला, नेमका अडलाय कुठं कुठं? बोला बोला। विषय आहे मध्ये महाराष्ट्रामध्ये आणि फक्त देशामध्ये जो बंजारा समाज आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विखुरलेला आहे। सरकारला माहिती आहे आमची मागणी अनुचित नाही, आमच्या मागणीला सिद्ध करण्यासाठी एक नाही हजारो पुरावे आमच्याकडे आहेत, सगळे पुरावे आहेत। परंतु सरकारची काही मजबुरी असू शकते, कदाचित ते आदिवासी समाजाला घाबरत असतील, तर या निमित्ताने माझ्या महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला मी हात जोडून विनंती करतोय, आम्ही जे आरक्षण मागतोय, आम्ही एसटीचं आरक्षण मागतोय, परंतु आम्हाला तुमच्या ताटातलं काही नकोय, आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, ही आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्याकडे आमची मागणी आहे। आणि इशारा आमचा इशारा एवढाच आहे की बंजारा समाजाचा आता अंत पाहू नका, संख्या फार मोठी आहे, रस्त्यावर हा समाज आला तर आवरणं तुम्हाला सोपं नाही जाणार, अवघड होईल। म्हणून आमचे जे न्याय हक्काच्या मागण्या तुम्ही मान्य करा, आम्ही तुमच्या सोबत राहू। मी आता म्हटलं आम्ही डायरेक्ट आता त्या दुखण्यावर बोट ठेवणार आहोत, आम्ही लेचीपेची भूमिका घेणार नाही, बरोबर, आम्ही कॉम्प्रोमाइजची भूमिका घेणार नाही। बंजारा समाजाला जर तुम्ही आमची सोय करत आहात, आमचा डायरेक्ट इशारा आणि निवेदन आहे सरकारला आणि विविध पक्षाच्या प्रमुखांना, तुम्ही जर आमची सोय करत आहात, बंजारा समाज तुमच्यासोबत सोयरी करायला तयार आहे। तुम्ही जर फक्त वापर करणार असाल तर हा बंजारा समाज आपली जी निर्णायक ताकद आहे, तुम्हाला इलेक्शनमध्ये आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये आमची गरज तुम्हाला लागेल तिथं हा बंजारा समाज तुम्हाला आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही।